नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का. 1500 रुपये अचानक बंद. सरकारकडून स्पष्टीकरण. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता बंद झाल्याच्या तक्रारीवर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. पडताळणी फक्त अपात्र लाभार्थ्यांसाठी नसून पात्र महिलांचे हप्ते मिळावेत यासाठी स्पष्ट करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली गेली. या योजनेचा लाभ आतापर्यंत लाखो महिलांनी घेतला. पुढे KYC प्रक्रिया झाल्यानंतर काही अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेतायत असं समोर आलं. त्यामुळे त्यांचा 1500 रुपयांचा हप्ता वगळण्यात आला. पण या महिलांमध्ये काही पात्र महिलांचाही लाभ वगळण्याची माहिती इंड्युटीच्या वृत्तात प्रसिद्ध करण्यात आले आहे. बघा तर मंडळी, रक्षाबंधन सण जवळ येत असताना महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल परत एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यामध्ये राज्यातल्या महिलांना गेल्या काही महिन्यांपासून लाडक्या बहिणीचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नाराज झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार राज्यातल्या 92 लाख लाभार्थ्यांना पडताळणी करून योजनेतून वगळण्यात आलं आहे. महालेखपालच्या अहवालात योजनेबद्दल 3500 कोटींच्या आर्थिक अनियमिततेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बघा तर मंडळी, अकोला येथील मारुती नगर परिसरातल्या 2 महिलांच्या अनुभवामुळे हा मुद्दा जास्त चर्चेत आलेला आहे. संगीता गेडाम या महिलेला आजही दर महिना 1500 रुपयाचा हप्ता येतोय. तर या पैशातून त्यांच्या घरातला किराणा आणि दैनंदिन खर्च त्या भागवतात. पण निवडणुकीच्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या 2100 रुपयाच्या मदतीची घोषणा अजून पूर्ण झालेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच दुसरीकडे पूनम कौस्तर यांच्या हप्त्यात गेल्या 3 महिन्यांपासून बंद झालेला आहे. त्यांनी KYC सोबत सर्व आवश्यक प्रोसेस पूर्ण केली तरी बँक आणि संबंधित कार्यालयाकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. या पैशातून गॅस सिलेंडर, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितलं की पात्र महिलांचे पैसे बंद केले जाणार नाहीत. सध्या सुरू असलेली पडताळणी फक्त अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आहेत. पात्र महिलांचा योजनेचा लाभ रोजच्या रोज मिळत राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पडताळणी झाल्यावर पात्र महिलांच्या खात्यात पुन्हा हप्ते जमा होतात का, याकडे आता राज्यभरातल्या लाखो लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.